परिवाराच्या माध्यमातून या माऊलीचा, या मातेचा, आईंचा अभिष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी संपन्न होतो. आणि म्हणूनच सेवेकरता जी अभंगाची निवड मी केलेली आहे तो अभंग जगद्गुरु जगदवंद्य श्रीमंत संत देहुनिवासी तुकोबार यांचा 4 चरणांचा आहे. अभंग निवडण्याचं कारण आहे, मातेच्या मातृत्वाचं कर्तृत्व जरी मुलांकडे असेल, मातेच्या मातृत्वाचं कर्तृत्व जरी मुलांकडे असेल, तर मुलांच्या कर्तृत्वाचं मातृत्व मात्र मातेकडेच असतंय. मग त्या मातेची थोडीशी महती वर्णन करता यावी याकरता तुकोबार यांचा हा 4 चरणांचा अभंग चिंतन रूपी सेवेकरता निवडला. विठ्ठल विठ्ठल तुकोबार म्हणतात, जे पुत्र जे आपत्य आपल्या हिताच्या ठिकाणी जागी आहेत, खऱ्या अर्थानं ते त्यांच्या हिताच्या ठिकाणी जागी आहेत, याची धन्यता मी त्यांना न देता त्यांच्या माता पित्यांना देईल. धन्य माता पिता तयाची या. आणि अशा मातेच्या पोटी अशा कुळामध्ये जे कन्या आणि पुत्र जन्माला आले, अशा सात्विक मुलांचा असणारा आनंद हरीख देवाला सुद्धा होतो. असे सात्विक मुलं काय करतात म्हणजे गीता भागवत ग्रंथाचं पठन करतात, मनन करतात, चिंतन करतात, अजून काय करतात, अखंड भगवान परमात्म्याचं चिंतन करतात. अशी जे मुली आणि मुलं कन्या आणि पुत्र आहेत त्यांचा आनंद देवालाही होतो. तुकोबार म्हणतात, असे सात्विक मुलं ज्या माता पित्याच्या पोटी जन्माला आलेत, आपल्या हिताच्या ठिकाणी जे जागी आहेत, हिताचं चिंतन म्हणजे भगवंताचं चिंतन करणारे आहेत, गीता भागवताचं श्रवण पठन मनन करणारे आहेत, असे जे कोणी सात्विक मुलं असतील, तुकोबार म्हणतात, मला जर त्यांची सेवा करण्याचं भाग्य मिळालं तर माझ्या दैवाला पार उरणार नाही. अभंगाचा अर्थ विठ्ठल 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 अगदी वेगामध्ये जास्त न लांबवता अभंगाचं चिंतन त्या अनुषंगाने मी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. मुलं जन्माला सगळेच घालतात, मुलं जन्माला येतात, पण सगळेच पुत्र म्हणण्याच्या योग्यतेचे असतातच असं नाही. एक वाक्य बोलू का, जर ते पुत्र म्हणण्याच्या योग्यतेचे नसतील तर फक्त प काढायचा आणि क लावायचा. विठ्ठल विठ्ठल प काढायचा आणि क लावायचा. हे मी म्हणत नाही, एरकाय काय थोडी श्वान सुकरे बापुडी हे दोन्हीकडे पण लावायचं. नरदेहामध्ये जन्माला येऊन नरदेहाची इथे कर्तव्यता कळत नसेल, नरदेहामध्ये जन्माला येऊन माता पित्यांचं महत्व कळत नसेल, तर जन्माला घातलेला पुत्र काय आणि कुत्रीच्या पोटी जन्माला आलेलं कुत्र काय याच्यात काही फरक नाही. विठ्ठल त्यांना जसं माईबाप कळत, मग ह्या नरदेहामध्ये जन्माला येऊन जर कळत नसेल, नरदेहाचं महत्व कळत नसेल, तर दोघात विशेष असा काही फरक नाही. भगवान परमात्म्यानं नरदेह दिला खरा, पण तो देह देत असताना मात्र त्याला 2 व्यक्तींचा आधार घ्यावा लागला, एक आई आणि दुसरा बाप. दिला कशा करता सर्वांना ज्ञात आहे, भजना गोमाता. अनंत जन्मामध्ये जन्म मृत्यूचं रहाडगाडग प्रत्येक जीवाच्या पाठीमागे लागलंय, त्याच्यातून आपल्याला बाहेर पडता यावं म्हणून साधन म्हणून नरदेह मिळाला. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिला. मग नरदेहाना जन्माला आल्यानंतर फक्त एकाच गोष्टीचा विचार माणसाने केला पाहिजे, तो म्हणजे मला या जन्म मरणरूपी संसारातून प्राप्तीच्या पहिल्या तीरापर्यंत कसं पोचता येईल, या दुःखरूपी संसाराची अत्यंत निवृत्ती कशी करता येईल. आपण कधी विचारसागर नावाच्या ग्रंथाचं नाव ऐकलं असेल तर त्याच्यामध्ये नरदेहाची इथे कर्तव्यता एवढीच सांगितली. काय सांगितली? संसार दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. विठ्ठल विठ्ठल आता तुम्हाला प्रमाण म्हणायची संधी देतो. नरदेहाचं एकच सार आहे की आम्ही जीवनभर भजन करून भगवत प्राप्ती करून घ्यावी. विठ्ठलाची देखली विठ्ठलाची ओ विठ्ठलाची विठ्ठलाची
तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया हो विठ्ठलची एक देखलिया तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक तुका म्हणे आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखलिया हो विठ्ठलाची एक देखलिया नरदेहाची मुख्य इथे कर्तव्य ती म्हणजे भगवत प्राप्ती आणि भगवत प्राप्तीपर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहे तुका म्हणे येते भजन प्रमाण किंवा योनी नरदे हा विचारावे सार धराबापै धीर भजन मार्गी म्हणजे नरदेहामध्ये जन्माला आल्यानंतर मनुष्याचं हित फक्त एकाच गोष्टीत आहे ते म्हणजे भगवान परमात्म्याचं भजन किंवा चिंतन विठ्ठल विठ्ठल करून या मन एक विध करून या मन एक विध एक वेद करुणिया मन एक वेद करुणिया मन हित ते करावे देवाचे चिंतन करुणिया मन एकविध करुणिया मन एकविध हित ते करुणिया मन एकविध करुणिया मन मनुष्य देहाचे ते कर्तव्य भगवत प्राप्ती आणि भगवत प्राप्तीचं कलियुगातलं अतिशय सोपं साधन ते म्हणजे भजन आणि त्याच्यातच मनुष्याचं हित आहे हित ते करावे देवाचे चिंतन पण हे हित सर्वांना कळतं का हे हित सर्वांना समजलं का आतापर्यंत मनुष्ययोनीमध्ये जन्माला आलेले किती लोक भजन करतात बरं किती लोक भजन करतात हे म्हणण्यापेक्षा आमच्यासारखे भजन करणारे किती लोक भगवत प्राप्ती करता भजन करतात विठ्ठल विठ्ठल एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे एकतर लोक भजन करतच नाही आणि जे करतात त्यातले किती लोक अशी आहेत की जे खरंच भगवत प्राप्ती करतात भजन करतात मला पूर्ण प्रमाण पाठ नाही अण्णा तुमचं ऐका बघा बरं तुमचं असेल कदाचित तयाची भजने भोगा असं एक आलेलं आहे तयाची भजने कशासाठी म्हणले पोटासाठी म्हणले सगळं आम्ही वागवतोय टिळे टोपे माळा देवाचे गबाळ वागवी उंगळ पोटासाठी एक प्रमाण आले तयाची भजने भोगासाठी आमची भजनं आमच्या ऐहिक सुखाच्या प्राप्तीकरताच आहे कथा कीर्तन त्याच्या करताच आहे भगवत प्राप्ती करताच भजन करणारे किती मग फक्त भगवत प्राप्ती करता जे भजन करतात मग तेच खरे आपल्या हिताच्या ठिकाणी जागे आहेत असं म्हणावं विठ्ठल मी कधीतरी बोललो असेल आजही बोलेल फक्त भगवत प्राप्ती करता भजन भगवंताची भेट व्हावी याच्याकरता भजन मला वाटतं मी पंढरपूरला फक्त अंगुली निर्देश करतो उदाहरण सांगितलं होतं ज्यांच्या कुळामध्ये तिसऱ्या पिढीत हे विद्वान महापुरुष जन्माला आला ज्यांचं नाव वैकुंठवासी प्रज्ञासूर्य रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी पण भगवत प्राप्ती करता भजन निष्ठेचं भजन काय असावं हे त्यांच्याकडे पाहावं मगाशी येताना मी नाना महाराजांना गाडीत म्हणालो असे अधिकारी महात्मे पुढच्या पिढीत पाहायला मिळतील का नाही अवघड आहे हा समाज तयार होईल का नाही तुमचाच विषय चालला होता भरतांना की हा समाज कसा तयार होईल अवघड आहे तेवढ्या निष्ठेने इकडे येणारे लोक कमी आहेत जबरदस्तीनं करण्याची ही गोष्ट नाही आहे आतून पाहिजे पंढरपूरच्या वारीला निघाल्यानंतर नियमात भजन करणारे किती निष्ठेनं भजन करणारे किती आणि पंढरपूरच्या रस्त्याने क्षपक कळून ऐकले तर लिहून घेणारे किती
फारच आवडली बुवा, लई झकास गवळण आहे बुवा. अवघड आहे. हा निष्ठावान समाज पुढच्या काळात कसा तयार होईल प्रश्नच आहे. मग निष्ठावान समाज जर तयार होणार नसेल लवकर, तर त्यातून निष्ठावान महात्मे दुरापास्त गोष्ट होत चालली. भगवत प्राप्ती करता भजन, आपला हित प्राप्ती करता भजन करणारे. मी उदाहरण तिथं सांगितलं होतं. किती निष्ठा, वयाची 100 गाठत आलेली आहेत, 90 पार केली, उंची भरपूर होती, घोट्यात पाय वाकलेले, घोट्याला घोटे घासतात, गुडघ्याला गुडघे घासतात, जखमा झाल्यात, त्यातून रक्तपू वाहते, चालताना धाप लागते, तरी आषाढी वारी आली आणि वळकटी बांधायला सुरुवात केली. घरच्यांनी विचारलं हा काय प्रकार आहे. सांगितलं आषाढी वारी आली, गेलं पाहिजे. घरच्यांनी हात जोडले, नका ना असं करू, आता हे काय वय आहे का, बस झालं ना, आता खूप परमार्थ केलाय आतापर्यंत, निष्ठेनं केलाय शिवाय. बरं जुना काळ तो, माझ्या अंदाजाने एक 80-85 वर्षापूर्वीचा काळ. आता घरीच राहा, ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. महाराज निष्ठावान वारकरी सांगू, माझ्या माहितीप्रमाणे असे काही कीर्तनकार, विद्वान कीर्तनकार मंडळी आहेत, जोपर्यंत उभं राहून कीर्तन करता येते तोपर्यंतच कीर्तन केली. बरे घोडीच्या आधारानं का होईना, ज्या दिवशी बसायची वेळ आली त्या दिवशी कीर्तन करायची सोडून दिली. विठाला विठाला अलीकडच्या काळामध्ये मस्तपैकी सिंहासन टाकून बसून कीर्तन करणाऱ्यांची संख्या वाढली. काय निष्ठा असेल हो. निष्ठावान वारकरी जाणार, निघायचे. खूप विनंती केली घरच्यांनी, मऊ गादी आणतो, सगळी व्यवस्था, पण जाऊ नका, नाही म्हटले. अरे का तुम्ही फुलाच्या पाकळ्या जरी अंथरल्या आणि किमती गादीवर जरी झोपवलं तर हे शरीर एक दिवस जाणारच आहे, हे नाशणारच आहे, हे पडणारच आहे, हे नाशच पावणार आहे. मग घरी गादीवर झोपून ते नाश करण्यापेक्षा त्याचा पंढरपूरच्या वारीमध्ये मेलो तर काय अडचण आहे. वारी करताना हे पडला तर काही अडचण आहे. ऐकलं नाही महाराज, निघाले वारीला. पंढरीची वारी झाली, काला झाला, जुना काळ. परतीच्या वारीला सुद्धा पायीच. एखाद्या गावामध्ये पोहोचावं, मधुकरी मागावी, पोटात भोपळा, त्याचा वॉटर बॅग अलीकडच्या भाषेत, पाणी प्यावं, झोपावं. चालून चालून शिनलेले, जखमेतून पू वाहतोय, रक्त वाहते, ठसठस करते जखम. जखमेचा आपल्या आपण काय म्हणतो कडमुड आलेला, फणानून ताप, पण पोटाची आग होती. खांद्यावरचं उपरणं घेतलं, दोन्ही टोक गाठी मारून झोळी तयार केली. ज्या दारात तुळशी वृंदावन आहे अशाच घरी मधुकरी मागितली. एक भाकरी होईल एवढा मानात तयार झाला आणि मारुतीच्या मंदिरात थांबलेले, भोपळ्यात येताना पाणी आणलेलं, मधुकरी समोर ठेवली. मारुतीरायांच्या पाणी फिरवलं आणि हाक मारली, हनुमंता, मारुतीराया घ्या प्रसाद. ऐका, काय निष्ठावान वारकरी असेल, काय भजन असेल. असं म्हणतात मधुकरीला मागे जायच्या अगोदर मला मधुकरीचा अधिकार प्राप्त व्हावा याकरता एक तासभर पायात चाळ आणि हातात चिपळ्या घेऊन भजन केलं मारुतीरायांसमोर. गावात मधुकरी मागायची ना, फुकट कशी मागायची, मग 1 तास भजन मारुतीरायांसमोर. आणि नंतर मधुकरी आणून ठेवली आणि हाक मारली मारुतीरायांना. निष्ठा किती, अधिकार किती. अरे कमरेतून मारुतीरायांची मूर्ती वाकली आणि एक तुकडा उचलला आणि तोंडात टाकला आणि मग सांगितलं, बाबा घ्या मधुकरी, करा भजन. फणानून ताप. अर्धी भाकरी खाल्ली, अर्धी भाकरी जाईना, तशीच बांधली, खुंटीला अडकवली, पडले, पाय ठसठस करतात, झोप येईना, ताप फणानून या अंगावरचे त्या अंगावर, त्या अंगावरचे या अंगावर. रात्रीचे 1-1:30 वाजले असेल, चांदणं पडलेलं. आणि रात्री 1च्या सुमाराला मंदिरामध्ये घंटा वाजली. रात्रीच्या वेळेला 1 वाजता घंटा, कोण आलं असेल. एक देखणं रूप त्या उजेडात बघितलं. मारुतीपुरता दगडाचा दिवा, त्यात लावलेली वात,
दर्शन केलं आणि बाबांच्या जवळ येऊन बसले. हे कोण रे बाबा तू? मी वारकरीच आहे. बराच वेळ गाव सापडे ना, कसं तरी सापडलं आणि आलो मुक्कामाला. ए बाबा, तू काही खाल्लं नसेल, अर्धी भाकरी उरलेली आहे, तेवढी खा, पाणी पे, झोप लागल. अर्धी भाकरी त्या वारकऱ्या पुढे ठेवली. त्यानं एवढंसा कुस्कुर सुद्धा खाल्ली, शिल्लक ठेवला नाही, अख्खी भाकरी खाल्ली, पाणी पिला. बाबा, अंग गरम वाटतंय, पाय चेपून देऊ? नको रे बाबा, अर्धी भाकरी खाल्ली तुमची. हे माझी नाही रे, गावच्या लोकांनी मधुकरी दिली मला. मग लोकांची भाकरी तुला खाऊ घालून तुझ्याकडून जर पाय दाबून घेतले तर पुढच्या जन्मात तुझ्या दारात बैल होऊन अर्ध्या भाकरीचं ऋण फेडावं लागेल. विठाला 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 कोणीतरी नाश्ता चालेल म्हणून बेलवंडीच्या स्टँडवर वाट पाहत उभं राहणाऱ्यांनी जरूर ऐका. कोणीतरी फुकटचा चहा पाहिजे याच्याकरता वाट पाहणाऱ्यांनी माऊली महाराज जरूर ऐका. फुकटचं खायचं नसतं कुणाचं. बाबा माझी नाही रे, गावच्या लोकांची मधुकरी आहे. नको 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 बाबा, माझ्याकडे एक औषध आहे, औषध तर लावू द्या ना. असं कसं औषध आहे? म्हणजे औषध लावलं ना, एका क्षणात तुमच्या पायाची जखम बरी होऊन जाईल. असं कोणतं औषध आहे जगाच्या पाठीवर? ते पाया लावल्यानंतर एका क्षणात जखम बरी होण्यासारखं. आतापर्यंत पाहिले का कोणी? अरे झेंडूबाम डोक्याला लावला तर डोकं थांबायला अर्धा तास जातोय. आहे का औषध असं? ए तू नको लावू, माझ्याकडे दे. नाही 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 नाही, ते माझ्याच हाताने लावलं पाहिजे. म्हणले का? जर म्हणले त्याचा जास्त कमी झालं, साईड इफेक्ट झाला, मग नाही होय. करता 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 बोट फक्त, औषध कसलं, बोट फक्त जखमेवून फिरवलं आणि बोट माग घ्यायच्या आधी क्षणात वेदना थांबली, जखम बरी झाली. आणि वारकऱ्यानं ओळखलं ही ताकद कोणा माणसामध्ये नाही, माग घेणारा हात हातात पकडला. सांग कोण आहेस तू? तू कोण आहेस? वारकरी आहे. नाही, माझं अंतकरण सांगते. अरे आयुष्य गेलं माझं, 100 पर्यंत आलो, असा औषध नाही बघितलं. नुसतं बोट फिरवलं जखमेवरून आणि जखम बरी झाली, वेदना थांबली. खरं सांग कोण आहेस तू? कोण होता हो? दुसरा तिसरा कोण नाही हो, जगाचा मालक प्रगट झाला समोर. पायाला मिठी घातली. अरे ज्याच्या हाताला कमळाची उपमा द्यावी, ज्याच्या नेत्राला कमळाची उपमा द्यावी, ज्याच्या पायाला सुद्धा चरण कमल म्हणावं, कमळाची उपमा द्यावी, आणि माझ्यासारख्या शुद्र शुल्लक वारकऱ्याच्या हाताला पायावरून जखमेवरून तुझा कमळासारखा हात फिरून जखम बरी केलीस. मिठी मारली पायाला महाराज, मिठी मारली, दर्शन दिलं, आशीर्वाद दिला. भगवान परमात्मा निघून गेले. आयुष्यभर भजन केलं, निष्ठेनं भजन केलं, भगवत प्राप्तीकरता भजन केलं, भगवंतानं इथं येऊन दर्शन दिलं. याला हित साधन म्हणतात. अशी भजन करून स्वतःचं हित साधणारी सध्या किती आहेत? दाखवण्याकरता भजन करणारी खूप आहेत, पोटाकरता भजन करणारी खूप आहेत. पण आपला हिताच्या ठिकाणी जागा राहून भगवत प्राप्ती करता भजन करणारी अशी जगाच्या पाठीवर बोटावर बोलण्यासारखी आहे. त्या वारकऱ्याचं नाव काय? माझ्या रंगनाथ परभणीकर गुरुजींचे पंजोबा, त्यांचं नाव आहे राणोबा वारकरी. विठ्ठल विठ्ठल. मग असे जे कोणी हरिभक्त आपल्या हिताच्या ठिकाणी जागे आहेत आणि भगवत प्राप्ती करतात, जीवनभर अखंड भजन करतात, म्हणजे तुकोबराय म्हणतात, अरे ते नव्हे, ते नव्हे, अशा हरिभक्तानं ज्या मातेच्या पोटी जन्म घेतलाय, या पित्याच्या पोटी जन्म घेतलाय, धन्यता देण्याच्या योग्यतेचे ते आहेत अभंगाचं पहिलं चरण. आपुलिया हिता जसे जगता, आपुलिया हिता जसे जगता, आपुलिया हिता जसे जगता, आपुलिया हिता जसे आपुलिया
पुत्र आपल्या हिताच्या ठिकाणी जागे असणारे कन्या किंवा पुत्र असेल त्याचे माता पिता धन्य आहेत. तुकाराम महाराज हे काय ऐकायला बरं नाही वाटत. ते असं झालं महिनाभर काम पोरानं केलं आणि बापाच्या सहीनं पगार निघाला. असं कधी होतं काय? ज्यानं काम केलं तो पगार त्याच्या अकाउंटला जमा होतो ना. मग इकडं कर्तबगारी पुत्राची आहे, कर्तबगारी अपत्याची आहे, लेकरांची आहे आणि धन्यता माता पित्यांना का? त्याचं उत्तर देताना जगद्गुरु तुकोबराय सुद्धा म्हणतात ही मानसिकता, ही भावना निर्माण व्हायला सुद्धा संस्कार हे रक्तातून उतरावे लागतात. शुद्ध बीजा वाईट वाटलं, डोळ्यामध्ये पाणी. अहो साहेब काही चुकलं का हो माझं? लेकराला भूक लागली, साहेबांच्या डोळ्यात पाणी आलं. आऊसाहेब म्हणल्या ए तू वाईट वाटून नकोस घेऊ, नकोस घेऊ, तुझं काही चुकलं नाही. कोणती स्त्री हेच करेल, कोणती आई हेच करेल, तुझं काही चुकलं नाही. दाशीनं हात जोडून पती प्रश्न केला. मग आऊसाहेब सांगा ना, मी केलेलं स्तनपान ते दूध ओकून तुम्ही बाहेर का काढलं? आऊसाहेबांनी जे प्रश्नाचं उत्तर दिलं माऊली महाराज ते ऐकण्यासारखे आहे. आऊसाहेब म्हणतात अगं संस्कार फक्त करून होत नाहीत, ते रक्तातून उतरावे लागतात. आणि दुधाच्या 12 थेंबापासून रक्ताच्या 12 थेंबापासून दुधाचे 2 थेंब तयार होत असतात. तू दासी आहेस, सेवा भाव आहे पण दास्यत्व भाव आहे. कदाचित तुझं दूध त्याच्या पोटात गेलं आणि माझ्या बाळराजाने जर ते पचवलं तर तो दास्यत्व भाव त्यांच्या ठिकाणी तसाच राहील. आणि जशा माझ्या पतीला सुलतानांचं दास्यत्व करावं लागलं, हाही सुलतानांचा दास बनल. म्हणून मला सुलतानाचा दास नाही बनवायचं, एक कर्तबगार क्षत्रिय माझ्या बाळराजांना बनवायचंय. म्हणून एका दासीचं दूध मी ओकून बाहेर काढलं आणि त्याचा परिणाम शून्यातून स्वराज्य उभं राहिलं. मला उदाहरणं सांगायची नाहीत, याच्यापेक्षा विरुद्ध एक उदाहरण दुसरं सांगतो. राजस्थानात वरसोई नावाचं अनेक राज्य होतं. त्या काळात सुलतानांचं आक्रमण झालं, गावाची गावं बेचिराग झाली, आया बहिणींची आबरू लुटली गेली, घरं जाळली गेली, गावं ओसाड पडली आणि लोक घाबरून भीतीनं आश्रयात शोधत गावाच्या बाहेर पडले आहेत. तेवढी वरसोई जवळून, राजधानी जवळून हे लोक रडत फाटक्या कपड्यावरचे खापाटीला पोट गेलेले, अन्नाचा कण पोटात नाही निघाले. वरसोईचा राजकुमार हे सगळं दृश्य पाहतो, धावत जवळ आला. हो कोण, कुठले तुम्ही? तुम्ही? मी राजकुमार, या राज्याचा युवराज. गावं जाळली गेली, सुलतानी आक्रमण झालं, आया बहिणींची आबरू लुटली गेली, लेकी बाळी पळून नेल्या, अन्न दशा झाली. निघालो, भूक लागली, खायला अन्न नाही, राहायला ठिकाण नाही. राजकुमार होता तो, त्या राज्याचा युवराज होता, भावी राजा होता तो. त्याने सांगितले थांबा, मी युवराज आहे, मी राजा आहे, थोडं थांबा, मी आत्ता जातो पळत आणि माझ्या आईला विचारून येतो आणि तुम्हाला इथं राहण्याकरता जागा आणि पोटाला अन्न देतो. त्यानं धर्मशाळेमध्ये त्यांना थांबवलं, पळतच घरी गेला आणि गेल्यानंतर आपल्या आईला हाक मारली, आई आई आई. धापा टाकत येणाऱ्या लेकराला जवळ घेतलं. बाळ राजे, राजे, युवराज का धावत आलात? आई आई सुलतानाने आक्रमण केले आपल्या राज्यावर, लोक बेघर झालेत बघ, घरदारं जाळली गेली, आया बहिणीची आबरू लुटली गेली, मिळेल तेवढं साहित्य आणि भुकेल्या पोटी लोक इथं आलेत ग, पोट खपाटीला लागलेत, पोटात अन्नाचा कन्न नाही, राहायला जागा नाही. आई आई आपल्या राजमहालात किती जागा आहे, मी त्या लोकांना आपल्या महालात घेऊन येऊ का ग? त्या अनाथ निराश्रित लोकांना काही खायला देऊ का ग आई? आईनं क्षणभर आपल्या लेकराकडे बघितलं, पदर सावरला आणि विचारायला आलेल्या आपल्या बाळराजांच्या खाडकन कानफडामध्ये ठेवून दिली. पाची बोट गालावर उठली, घळघळ डोळ्यातून पाणी, हात जोडले. आई आई चुकलं का ग माझं काही? आपण राजे आहोत ना, हे आपल्या राज्यातले लोक आहेत, मग त्यांना इथं आणू का हे विचारण्यासाठी आलो.
त्यांना काही खाऊ घालू काही विचारण्यासाठी आलो. तू का ग मारला आईस? काही चुकलं का माझं? आईनं लेकराला जवळ घेतलं, छातीला लावलं. राजा, तुझं काही नाही चुकलं रे, फक्त एकच चुकलं, तू मला विचारायला आलास हे तुझं चुकलं. विठ्ठल विठ्ठल. पण कालच एक गोष्ट कळली रे मला, वास्तविक तू मालक आहेस या नगरीचा, होणारा भावी राजे. निर्णयाचं स्वातंत्र्य आहे तुला. तू माझ्यासारख्या आईला सुद्धा राजा म्हणून, युवराज म्हणून आदेश देऊ शकतो. तरीही एका दासासारखा विचारायला आलास, आई आणू का म्हणून, खाऊ घालू का म्हणून. मला या गोष्टीचा राग आला. पण तुझी चूक नाही रे माझ्या लेकरा. माझ्या लक्षात आलं, मी बाहेर गेलेली, तुला भूक लागलेली आणि मी बऱ्याच वेळी येत नाही म्हणून एका दाशीनं तुला दूध पाजलं होतं. स्वतःच मी सगळं दूध ओकून बाहेर काढलं. पण आज मला वाटतंय त्याचे काही का होईना 4 थेंब तुझ्या पोटात राहिले म्हणून आज दासासारखा विचारायला आलास की त्या लोकांना मी राजधानीमध्ये महालामध्ये घेऊन येऊ का? हा फरक आहे, हा फरक आहे. संस्कार करणं आणि रक्तातून ते उतरणं याच्यामध्ये हा फरक आहे. सात्विक लेकरं जर जन्माला आलेली असतील, त्यांच्यामध्ये सात्विकता दिसत असेल तर समजावं आईच्या रक्तातला आणि आईच्या दुधाचा तो परिणाम आहे. म्हणून मुलाचे कर्तबगारीचं मातृत्व हे मातेकडे जातं पित्यापेक्षाही. म्हणून धन्य त्याशी माय प्रसवली. विठ्ठल उदाहरण किती सांगत गेलो तर वेळ जाईल. जे कधीच पंढरपूरला गेले नाहीत असं लोक म्हणतात, पण तुमचं काय मत आहे सांगा. सावता महाराज कधीच पंढरपूरला गेले नाहीत असं लोक म्हणतात, तुमचं काय म्हणणं आहे? बावळटपणा सोडून द्या. अरे असा कोण पांडुरंगाचा भक्त आहे जो पंढरपूर 60 किलोमीटरवर असून पंढरपूरला जाणार नाही? प्रमाण आहेत कितीतरी. फक्त एक आहे, ज्यावेळेला अशी पेरणी लांबली असेल, पाऊस उशिरा झाला असेल तर आपल्या कर्मामध्ये ईश्वर पाहणारे कदाचित पायी गेले नसतील, घोड्यावर गेले असतील, बैलगाडीत गेले असतील, पण गेले नसतील असं म्हणण्याचं धाडस कोणीच करायचं नाही. बा विठाला पंजोबापासून ज्यांच्या घरात पंढरपूरच्या वारीची परंपरा आहे ते सावता महाराज पंढरपूरला गेले नाही, ते बुद्धीला पटत नाही. पण कर्मप्रधान भक्ती करणारे ज्यावेळेला काम असतील त्यावेळेला गेले नसतील असं गृहीत धरा. पण योग असा की त्यांनी प्रपंच केला तो ईश्वरा पण बुद्धीनं केला. प्रपंच करोनी परमार्थ साधावा वाच्या ठेवावा पांडुरंग. भक्ती एवढी निष्ठेची, भक्ती एवढी पराकुटीची की जगाचा मालक आला. कसा आला सर्वांना ज्ञात आहे. वेळ घालवत नाही, लपत छपत आला, चोराचं रूप घेऊन आला, मला लपव म्हणाला. पण लपवायला जागा कुठं लपवावं हे सगळं त्यांनीच निर्माण केलेलं आहे. मग माझ्या दृष्टीनं लपवायला फक्त एकच जागा आहे, माझं हृदय. म्हणून पोट फाडलं, हृदयामध्ये लपवला, लपवला. आले नामदेव महाराज, ज्ञानेश्वर महाराज, इकडं तिकडं शोधलं, दिसले नाहीत. पितांबर चमकला आणि मग म्हटले, ज्ञानोबाराया हा बाबा तर इथं लपलाय. सर्व कथाभाग सांगत बसत नाही, माझ्याकडे वेळ नाही. उदरातून बाहेर काढला. नामदेवरायांना असा अहंकार होता की मीच असा एक भक्त आहे की ज्याच्यावर भगवान परमात्म्याचं निरातिशय प्रेम आहे, जो माझ्याबरोबर बोलतो, माझ्याबरोबर जेवतो, माझ्या हातचं दूध पितो. पण ज्यावेळेला सावता महाराजांची भक्ती बघितली आणि आपल्या पोटामध्ये हृदयामध्ये साठवलेलं बघितलं त्यावेळेला मात्र हात जोडले. सावतोबा तुमच्यासारखा पराकोटीचा निष्ठेचा भक्त आतापर्यंत मला शोधून सुद्धा सापडला नाही. पण खरं सांगू का, या कर्तबगारीची धन्यता मी तुम्हाला देणार नाही. ताची माता धन्य त्याचा पिता, ताची माता धन्य त्याचा पिता. धन्याची माता धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता. साठविला दाता
आईकडे दिलं. धन्य त्याची माता पहिली, धन्य त्याचा पिता. त्याला अंगुली निर्देश करतो भक्त. ज्यांनी भिंत चालवली, ज्यांनी रेड्याच्या मुखातून वेदाच्या श्रुती वधवल्या, ज्यांनी ज्ञानेश्वरी, चांगदेव 65, अनुभवामृत, हरिपाठ यासारखे ग्रंथ लिहिले. कर्तृत्व किती मोठं म्हणाल, पाठीवर मांडे भाजले. पण ज्यावेळेला समाधी घेण्याकरता निघाले, सगळे आणि जनसमुदाय रडू लागला. एका बाजूला देवानं, निवृत्तीनाथ रडू लागले. आणि शेवटी देवाच्याही डोळ्यात पाणी आलं. कधी समाधी देऊन बाहेर आल्यानंतर रुक्मिणीनं बघितलं, देवा हे शोभतं का तुम्हाला? शोभतं का? तुम्ही रडता, तुम्ही रडल्यावर बाकीच्यांना समजावून सांगायचं, कोणी का रडता? सांगितलं, रुक्मिणी या जगाच्या पाठीवर माझ्या ज्ञानासारखा योगी चुकूनही कधी पुन्हा जन्माला येणार नाही. देव म्हणते, रुक्मिणी हा एकाची योगी देखिला नयनी, हे ज्ञान संजीवनी जाणत लोक्यासी. असा महात्मा या जगाच्या पाठीवर पुन्हा पुन्हा जन्माला येत नसतो रुक्मिणी. असा हा महात्मा समाधीमध्ये गेला. याचं दुःख होतंय बघ. हे सगळं कर्तृत्व ऐकलं ज्ञानोबारायांचं. मग रुक्मिणी स्वतःशी विचार करते की सगळं जग रडतं याच्यात नवल नाही, चारी भावंड रडतात याच्यात नवल नाही, पण माझा पती कर्तुमन्यता कर्तुम, ज्याची शक्ती आणि सामर्थ्य, ज्याच्या सत्तेने हे विश्व सगळं चालतंय, तो माझा पती ज्याच्यासाठी रडतो, तो माझा ज्ञानोबा. खऱ्या अर्थानं माझ्यासारख्या एखाद्या मातेच्या पोटी जन्माला आलाय. खऱ्या अर्थानं त्या मातेची कुस किती पवित्र असली धन्य पाहिजे. धन्य जयाची कुशी ज्ञान देव जन्मले. धन्य धन्य जयाची कुशी ज्ञान देव जन्मले. धन्य धन्य त्याचे कुशी ज्ञान देव जन्मले. धन्य तुझी ज्ञान देव जन्मले. ऐसे सांगता हरीसी प्रेम ओसंडले रुक्मिणीस. इथं तसंच आहे. पुढच्या पिढीमध्ये एवढी सात्विकता दिसत असेल, पुढच्या पिढीमध्ये एवढी समाजाभिमुखता दिसत असेल, एवढी सात्विक पुढे जर जन्माला आली असेल, तर नक्कीच या सात्विक पिढीमध्ये जे गुण तुम्हाला दिसतात, त्या गुणांच्या कर्तृत्वाचं मातृत्व या मातेला दिलं पाहिजे. या मातेनं दिवस आयुष्यभर साधे भोळेपणानं पण निष्ठेनं तो परमार्थ जपला, निष्ठेनं तो परमार्थ केला, जसा जमेल तसा केला. परंतु ही असणारी वृत्ती, ही असणारी प्रवृत्ती, ही सात्विकता पुढच्या पिढीमध्ये संक्रमित केली आणि आपल्या हिताच्या ठिकाणी जागी असणारी ही पुढची पिढी ज्या माऊलीच्या पोटी जन्माला आली. माझे जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, त्या मातेला धन्यता दिली पाहिजे. धन्य माता पिता तयाची या, अशी जी लेकरं या मातेच्या पोटी जन्माला आली. माझे तुकोबराय म्हणतात, त्या लेकरांचा हरीख देवाला सुद्धा वाटतो.
बार खुमाई बार हरि जय जय हरि जय हरि जय 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 हरि जय 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 हरि जय 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 विठोबार खुमाजी विठोबार विठोबार यही ता जो असे जागता आपुली यही ता जो असे जागता आपुली यही जो असे जागता आपुली यही जो असे जागता धन्य माता पिता दयाची या धन्य माता पिता दयाची या कुणी कर्ण पुत्र होती जे सात्विक कुणी कर्ण पुत्र होती जे सात्विक कन्या पुत्र होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा हरिख वाटे देवा आराम दयाचा हरिख दयाचा हरिख वाटे देवा दयाचा हरिख वाटे देवा कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक हरी वाटे देवा
दयाचा दयाचा वाटे देवा दयाचा हरीख वाटे देवा कुळी कन्या पोती सात्विक कुळी कन्या विठ्ठल हरी विठ्ठल अशी सात्विक मुलं ज्या मातेच्या पोटी जन्माला आली, ज्या पित्याच्या पोटी जन्माला आले, तुकोबराय म्हणतात कुळी कन्या पुत्र. आवाज द्या. होते जे सात्विक तयाचा हरेक वाटे देवा, त्यांचा आनंद तुम्हा आम्हाला होईल याच्यात नवल नाही. त्यांचा हरेक, त्यांचा आनंद देवालाही वाटत. माता पित्यांच्या सेवेमध्ये हे सामर्थ्य आहे. ओवी मी 2-3 वेळा पाठ केली, पण ती ध्यानातच राहत नाही. एकनाथी भागवतात आलेली ओवी. नाथ महाराज म्हणतात, जो पुत्र काया वाचा मनाने आई वडिलांची सेवा करतो, तीर्थ सुद्धा पवित्र होण्याकरता त्याच्या जवळ येतात. विठाला विठाला विठ्ठल परत तुमच्यापैकी कोणीतरी माझं कीर्तन ठेवलं ना कुठं, पर्व काळ पाया तळे वसे वैष्णवा तरी वसे वैष्णवा पर्व काळ पाया तरी वसे वैष्णवा पर्व काळ पाया तरी वसे वैष्णवा तीर्थे तया ठाया येती पुनीत व्हावया पर्व काळ पाया तरी वसे वैष्णवांचा हेती पुनीत पर्व काळ पाया तळे वसे वैष्णवा सगळं सोपं प्रमाण. सर्व तीर्थे मध्यान्ह काळी यती पुंडलिका जवळ. कशाचं सामर्थ्य आहे सर्वांना ज्ञात आहे. मी सांगून आणखी वेळ घेत जाणार नाही. ओवी थोडीशी वेगळी आहे. ह्या अशा संदर्भातली ती ओवी आहे. जसं पुंडलिकाच्या बाबतीमध्ये म्हटलं जातं, पण नाथ महाराजांनी ही ओवी एकनाथी भागवतामध्ये लिहून ठेवली. मी हे सांगत होतो म्हणजे रिझर्वेशन करून ठेवतो एखाद्या कीर्तनाचं. तुम्ही कधी जर माझं परत कीर्तन ठेवलं तर आठवण करून द्या, मला ती ओवी पाठ करून या. सुंदर ओवी आहे आणि मी सांगितलेला भाव तंतोतंत ती ओवी तशीच आहे. जो मनुष्य आई वडिलांना सोडून कधीच कुठे जात नाही, तीर्थरूप मानून देवस्वरूप मानून नित्य आई वडिलांची सेवा करत राहतो, तीर्थ सुद्धा पवित्र होण्याकरता त्याच्या जवळ येतात. त्याला उद्धाराकरता जीवनामध्ये कोणतीही वेगळी परमार्थिक साधना करायची गरज पडत नाही. ह्या आई वडिलांचं सेवेची आणि ताकद आहे. मी परिवाराला धन्यवाद देईल. आई वडिलांची सेवा परिवाराच्या माध्यमातून किती होत असते हे माता पित्यांच्या चेहऱ्याकडे पाहून कळत असतं. महाराज लेकरं आई वडिलांची सेवा किती करतात, त्यांना प्राप्त झालेलं आयुष्य ही गोष्ट सांगून जाते. या माऊलीला 101 शतकोत्तर आयुष्य प्राप्त झालं समजावं. सेवा तेवढ्या ताकदीची या परिवाराच्या माध्यमातून घडते. मी नित्य या ठिकाणी येतोय, नित्य पाहतो. एवढी सेवा या माऊलीची या परिवाराच्या माध्यमातून होत असते. त्यानं खऱ्या अर्थानं त्या मातेच्या आयुष्याची वृद्धी या ठिकाणी झाली असं म्हटलं तर ते वावगं ठरवू नये. परंतु सेवा वेगळी आणि कर्तव्य वेगळं. सेवा वेगळी. मला बऱ्याच वेळेला पाठीमागं मी बोलायचो की लोक वृद्धाश्रमामध्ये पाठवतात आईवडिलांना, आणि एक वाक्य मधल्या काळात आलं ते सासूनच जर ते सुनेनंच जर आईवडील मानून सासू सासऱ्याची सेवा केली तर एकही वृद्धाश्रम निघणार नाही वगैरे वगैरे वगैरे. कधीतरी कुठंतरी कोणीतरी म्हटलं होतं, कधीतरी कुठंतरी केव्हा तरी म्हटलं होतं की महाराज नोकरदारांची आईवडील वृद्धाश्रमात तुम्हाला दिसतील, पण एका तरी शेतकऱ्यांचे आईवडील आम्हाला वृद्धाश्रमात दाखवा. टाळ्या वाजू नका, टाळ्या वाजू नका. हां हां आपली आपण शाबासकी द्यायची नाही आपल्याला. आता याची दुसरी बाजू सांगू अण्णा. माझी मधुकरी भोसरीची होती, मी बऱ्याच वेळेला बोललो.
फार श्रीमंत लोक. आपल्याकडं गुंठा म्हणजे काय हे सुद्धा कळत नव्हतं. त्या काळातले ते गुंठामंत्री आहेत तिकडचे. घरं पाहिली मी, त्यांची राहणीमान सगळ्या गोष्टी बघितल्या. माऊली महाराज एवढे सेवा करणारी श्रीमंत आणि शहरातली लोक मी माझ्या डोळ्यानं बघितलेत. चरोलीची आणि भोसरीची मधुकरी मागितली मी. चरोलीची 3 वर्ष केली, भोसरीची 1 वर्ष केली. गर्भ श्रीमंत घरात सुद्धा सेवा करणारे लोक मी बघितले. कसे आईवडिलांची सेवा करतात लोक. कर्तव्य आणि सेवा या दोन्हीतला फरक फक्त मी सांगतोय. कर्तव्य आणि सेवा. लोक म्हणतात की शेतकऱ्याचे आईबाप वृद्धाश्रमात जात नाही, पाठवत नाहीत. त्या मताशी मी सहमत आहे पवार महाराज. पण माझा प्रतिप्रश्न आहे, प्रत्येक शेतकरी आई वडिलांची सेवा करतो का कर्तव्य बजावतो? याचं उत्तर मला नंतर द्या. विठाला आई वडिलांना सांभाळणं हे कर्तव्य आहे आणि त्यांच्या मनातलं जाणून त्यांच्या इच्छा पूर्ण करणं ही सेवा आहे. विठाला विठाला फक्त आई वडील तुमच्यात राहत असतील आणि तुम्ही आई वडिलांना सांभाळत असाल तर दारात कुत्रही सांभाळताच ना, घरात मांजरही सांभाळताच ना, आणि गोट्यात म्हशीन गाई पण सांभाळताच ना. त्यांना वेळेला कुट्टी आणि पाणी आहे का नाही? दूध काढल्यानंतर वाटीभर दूध मांजराला आहे का नाही? संध्याकाळी भाकरी सगळे जेवायला बसल्यानंतर 1 भाकरी कुत्र्याला आहे का नाही? मग तशाच पद्धतीनं आई जर तुमच्या घरात असेल, बाप जर तुमच्या घरात असेल तर दारातलं कुत्रं आणि घरातले मायबाप काही फरक आहे? ते कर्तव्य आहे, ते कर्तव्य आहे. पण ज्या वेळेला मनकवडेपणानं आईबापाच्या अंतःकरणातली इच्छा त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून ज्या दिवशी मुलांना कळेल त्या दिवशी समजायचं ती आई वडिलांची सेवा आहे. विठाला विठाला जाऊ द्या, नालायक पोरांचा तर भरमा या अक्का. विठाला विठाला अक्का आल्यात म्हणून बोलत नाही. बरं माझ्या अण्णा, माझ्या अभंगाशी थोडंसं संदर्भित बोलतो की मागाशी एक वाक्य मी बोललो होतो की संस्कार करून होत नसतात, ते रक्तात उतरत असतात. याचं मूर्तिमंत उदाहरण आहे. विठाला पुंडलिक नानांना मी बघितलं. मला जेव्हा काही कळत नव्हतं परमार्थातलं त्यावेळेला ते पंढरीचे वारकरी होते गोविंद महाराज केंद्रांच्या बरोबर. ते संस्कार रक्तात उतरले आणि ज्या घरात परमार्थ म्हणजे काय हे माहीत नव्हतं तो अख्खा घरानं ज्यांनी परमार्थाला लावलं हे रक्तातले संस्कार आहेत. विठाला हे रक्तात उतरत असतात, फक्त करून होत नसतात. मी सांगितलं आई वडिलांची सेवा. आई आणि वडील या दोघांपैकी आईला प्राधान्य दिलं त्याचं हे कारण आहे. त्यांची सेवा घडली पाहिजे. कर्तव्य आणि सेवा याच्यामध्ये फरक आहे. नालायकाचा भरणा खूप आहे. अमरीश पुरी हे नाव कोणाला माहीत नाही, सद्य परिस्थितीपर्यंत सगळ्यांना माहीत आहे. जगप्रसिद्ध अभिनेता. पण अमरीश पुरी गेले तर त्यांचा मुलगा सुद्धा अंत्यविधीला भारतात आला नाही. कर्तव्य हे सेवेत मोडलं जात नाही महाराज. आम्ही पाठाला असताना पाटील काका म्हणून आमच्यावर पाठाला येऊन बसायचे नाना. त्यांनी पुण्यातली एक घटना सांगितली. आई वडील गर्भश्रीमंत आणि श्रीमंत असल्यामुळं मुलांना एवढं शिकवलं. एकुलता एकच मुलगा अमेरिकेत. मग इकडचे ट्रॅफिक, इकडची धक्काबुक्की आणि तिकडचं वातावरण, तो म्हणला ते आपल्याकडे काही बरं नाही बा. तिकडं स्थायिक झालं. भरपूर पगाराची नोकरी, भरपूर पैसा. आई वारली आणि फोन केला. त्याने सांगितलं महत्वाच्या मीटिंग्ज आहेत, मी येऊ शकत नाही. वडील थकत आले. गर्भश्रीमंत, भरपूर पैसा यांच्याकडेही. पुण्यात मध्यवर्ती ठिकाणी जागा. घडलेली सत्य घटना सांगतो. काळ पाठीमागचा आहे, एक 50-55 वर्षापूर्वीचा. पोराला एक फोन केला त्यानं, अनेक पत्र पाठवली. शेवटी आग्रहानं सांगितलं बाबा मरायच्या आधी एकदा तरी ये रे. मरायच्या आधी मी एकदा तरी ये, की एकदा तरी तुझं तोंड बघू दे, तुला भेटू दे. भेट होईल आपली, पाहणं होईल. एकदा तरी मला डोळ्यानं बघायला मिळू दे. आलिशान घर पुण्यातलं,
त्यावेळेला एसी वगैरे काही नव्हते. ठराविक ठिकाणी पंचतारांकित हॉटेल, तिथं तो एसी वगैरे तो आला. अवघी 3 दिवसाची वेळ घेऊन आला. त्याच्यावर बाकीची कामं घेऊन आला तो हॉटेलवरच राहिला. बिस्लरीची बाटली आला आणि वडिलांच्या समोर बसला आणि सांगितलं, बाबा मला जास्त वेळ तुमच्याबरोबर बोलायला सुद्धा वेळ, तुम्ही आग्रह केला म्हणून आलो. अवघा अर्धा तास फक्त मी तुमच्यासोबत राहू शकतो. थोडंसं जुजबी बोलला, निघाला आणि जाताना म्हणाला, बोला तुम्हाला काय पाहिजे, किती पैसे देऊन जाऊ. चेक हातात घेतला, किती आकडा टाकू. बापाच्या डोळ्याला पाणी आलं. जे मी कमावलंय, जे आता माझ्या जवळ आहे, तेच मला सरता सरत नाही. तुझ्याकडून काय मागू. ए राजा, मला पैशाची भूक नाही रे, मला संपत्तीची भूक नाही, मला आयुष आरामाची भूक नाही. मला जी फक्त भूक एवढीच आहे की मी मरताना माझं डोकं माझ्या लेकराच्या मांडीवर असावं आणि लेकराच्या मांडीवर डोकं ठेवून माझ्या शरीरातून प्राण निघून जावेत. एवढीच भूक आहे, एवढीच इच्छा आहे. पण एवढी इच्छा सुद्धा जी आईबापाची लेकरं पूर्ण करत नसतील, ती लेकरं म्हणून घेण्याच्या योग्यतेची आहेत का. आणि एकच आहे, संपत्ती नका कमवू, ती काही दिवसात नामशेष होईल. पण असे संस्कार मुलावरती करा की त्या संस्काराच्या रूपानं तुम्ही कायमचे जिवंत राहा. विठ्ठल विठ्ठल. म्हणून ज्या घरात सात्विक पोरं जन्माला येतात, ती पोरं तर धन्यता देण्याच्या योग्यतेची आहेत. पण ते संस्कार ज्या रक्तातून त्या पुढच्या पिढीमध्ये उतरले, म्हणजे तुकोबाराय म्हणतात, ते प्रथमतः माझे माता पिता धन्यता देण्याच्या योग्यतेचे आहेत. कुळे कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. आणि असे लेकरं ज्या माता पित्यानं जन्माला घातली, धन्य माता पिता तयाची. पण हे करतात तरी काय. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. आणि तुकोबाराय म्हणतात, अशा सात्विक संत प्रवृत्तीची जी लेकरं आहेत, त्यांची सेवा करण्याचं भाग्य जर मला लाभलं तर माझ्या दैवाला पारावार उरणार नाही. तुका शेवटचं म्हण चिरण. माझ घडत्यांची सेवा, तुका म्हण माझ मरे घडत्याची सेवा, तुका म्हणे माझा. तरी माझ्या दैवा पार नाही, तरी माझ्या दैवा पार नाही. कोळे कन्या पुत्र होती ते सात्विक, कुळे कन्या पुत्र होते ते सात्विक. तुझा हरिक वाट देवा, तयाचा हरिक वाट देवा. पुढे या. तयाचा हरिक वाट देवा, देवा देवा देवा. तयाचा हरिक वाट देवा, देवा देवा देवा. तयाचा
दयाचा दयाचा दया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक होती ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज जय जय ज्ञानेश्वर माऊली महाराज माता पित्यांच्या उर्वरित आयुष्यामध्ये त्यांना उत्तम असं आरोग्य सुख आनंद प्राप्त व्हावा याकरता इष्टदेवाकडं केलेली प्रार्थना याचं नाव असतं अभिष्टचिंतन. आपण सर्वांनी मिळून संत गोविंदबाबांच्या चरणी पांडुरंगाच्या चरणी क्षेत्रपाळ भैरवनाथांच्या चरणी प्रार्थना करायची. 100 पार करून मातोश्रीने दुसऱ्या शतकात पदार्पण केले. जेवढं आयुष्य प्रारब्धवशात त्यांना पुढे मिळणार आहे त्या उर्वरित आयुष्यामध्ये त्यांना उत्तम असं आरोग्य सुख समाधान आणि चित्ताला परम अशी शांती प्राप्त व्हावी खऱ्या अर्थानं हे अभिष्टचिंतन करतो. आईंना उर्वरित आयुष्याकरता हार्दिक सदिच्छाने शुभेच्छा या ठिकाणी माझ्या रासकर परिवाराच्या वतीनं देतो. एकल्याचा नवे खेळ म्हणून मिळविला याने या ठिकाणी उपस्थित असणारे आपल्या परिसराचं एक खरंच निष्ठावान असणारं भक्तिवैभव त्यांच्याकडं जुन्या चालींचा चौकड्या चरणांचा भरपूर असा मुलाग्र साठा आहे. ते आमचे भरतांना त्यांच्या चरणी साष्टांग दंडवत. आमचे गणेशभाऊ आहेत, बाकीचे सर्व टाळकरी खलाटे महाराज आहेत, फडके महाराज आहेत, कीर्तनकार मंडळी इकडं आमचे नारा महाराज सुदृक संगीत विशारद दरबारी गायक म्हणून ज्या दोघांचं नाव मी नेहमी घेत असतो ते काळू महाराज घेणन हरिभक्तीपरायण गजानन महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि परिसरातले या परिवारावर प्रेम करणारे सर्व टाळकरी मंडळी कीर्तनकार गायनाचार्य मृदुंगाचार्य हरिभक्तीपरायण सुखदेव महाराज बनकर, मृदुंगाचार्य हरिभक्तीपरायण ओंकार महाराज घेगडे, मृदुंगाचार्य हरिभक्तीपरायण चैतन्य महाराज सर्वांना शतशः धन्यवाद. उपस्थित सर्वांचं ऋण या ठिकाणी व्यक्त करतो. ज्यांचं यांनी यूट्यूबला या ठिकाणी शूटिंग करून घेतलेलं आहे ते कीर्तनकार हरिभक्तीपरायण सुरेश महाराज गावडे, ज्ञानदीप लावू जगे या चॅनलवर हा कार्यक्रम हे कीर्तन आपल्याला पुनश्च या ठिकाणी ऐकायला मिळणार आहे. सर्वांना नतमस्तक होतो. सर्वजण उपस्थित राहिलात. आर्कस परिवाराच्या वतीनं आपण सर्वांचं ऋण व्यक्त करतो आणि आईंना पुनश्च एकदा अभिष्टचिंतन करत झाले सेवा आपल्या सर्वांच्या चरणी समर्पित करून सेवेला या ठिकाणी विराम देतो. अगोदर शुभेच्छा होतील, जे मान्यवर मंडळी उपस्थित आहेत त्यांच्या शुभेच्छा होतील आणि शेवटी औक्षण केलं जाईल, केक कापला जाईल आणि अभिष्टचिंतन सोहळा समाप्त होईल. प्रसाद महाप्रसाद घेतल्याशिवाय इथून कुणीही जायचं नाही अशी आर्कस परिवाराच्या वतीनं आपणा सर्वांना नम्रतेची विनंती. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय आ बोलिले कोरे महाराज महाराज कार्यक्रम संपेपर्यंत कुणी हा जायचं नाही नाही. विचारिला अधिकार मी आपुला महाराज महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकिंकरा ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा तुकाराम 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 तुकाराम